नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयाच्या बातमीपत्राकडे. एस मराठी न्यूज चॅनलने चांदवड मनमाड हायवे संदर्भात गेल्या 10-15 दिवसांपूर्वी ठेकेदारामार्फत होणाऱ्या दिरंगाई, वृक्षारोपण व सुविधांबाबत बातमी प्रसारित केली होती. चांदवड येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख राजाभाऊ आहेर यांनी ठेकेदारामार्फत होणाऱ्या दिरंगाबाईत लवकरात लवकर उपाययोजना कराव्या, अन्यथा रिपब्लिकन पार्टीतर्फे आंदोलन करण्यात येईल. प्रशासनातर्फे तात्काळ चांदवड मनमाड रोडवर स्ट्रीट लाईट लावण्याचे हाती घेण्यात आले असून आरपीआय उपजिल्हा अध्यक्ष यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. चांदवड शहरामध्ये चांदवड मनमाड हायवे असल्याने गेले ते 15 ते 20 दिवसापूर्वी शासनाला रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेले होते आणि निवेदनामध्ये असं म्हटलेले होते का चांदवड मनमाड हायवे पूर्ण अंधारामध्ये असतो, इथे तात्काळ स्ट्रीट लाईट बसवून देण्यात यावी. आज इथे माझ्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ इथे स्ट्रीट लाईट बसवण्यात आली. तसेच या चॅनलचे प्रतिनिधी धनंजय पाटील यांनी सुद्धा ही बातमी प्रसारित करून लोकांपर्यंत व जनतेपर्यंत पोहोचवली आणि ह्या प्रशासनाला जाग आली आणि इथे स्ट्रीट लाईट या चांदवड मनमाड हायवेला स्ट्रीट लाईट बसवण्यात आलेले आहे. तर आज आता इथे 30 पोल इथे बसवण्यात येत आहे. तर तात्काळ अजूनही माझ्या काही ह्या रोड संदर्भामध्ये काही मागण्या प्रलंबित पडलेल्या आहे. या रस्त्यालगत पेवर ब्लॉक असेल, त्यानंतर ह्या रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणामध्ये साचत आहे, त्यानंतर गतिरोधक आहे. तर तात्काळ शासनाने इथे गतिरोधक बसवण्यात यावे, अजून सिग्नल बसवण्यात यावे, इंकर लाईट बसवण्यात यावे, इथे पेवर ब्लॉक बसवण्यात यावे, स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे. लवकरात लवकर अजून ह्या कामाची दखल घेण्यात यावी. तसे नाही जर झाले तर आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही, याची दक्षता शासनाने घेण्यात यावी. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा एस मराठी न्यूज.